महाराष्ट्र में सरकार और विपक्ष के बीच जुबानी जंग लगातार जारी है। उद्धव ठाकरे द्वारा केंद्रीय गृह मंत्री अमित शाह पर किए गए वक्तव्य पर भाजपा के मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने करारा जवाब देते हुए कहा कि उद्धव ठाकरे बिना सिर पैर की बातें करते हैं। उद्धव ठाकरे निराश हो चुके हैं, इसलिए इस तरह के वक्तव्य दे रहे हैं। अपने लोगों के जाने के बाद भाजपा को दोषी ठहराने के बजाय उन्हें आत्मचिंतन करने की जरूरत है। इसके साथ ही बावनकुले ने पूर्व मंत्री आदित्य ठाकरे पर भी जमकर निशाना साधते हुए कहा कि आदित्य में अभी मॅच्युरिटी नहीं है। जनमानसाची प्रतिमा मलिन झाल्यावरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही ते दुरुस्त होत नाहीये। खरं तर एखाद्या नेत्याकडनं 13 खासदार आणि 50 आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही आणि त्यांचं नेतृत्व कुणीच मान्य करायला तयार नाही, म्हणून खासदार आमदार निवडून गेले। खासदार आमदाराशी कुठलाही संपर्क त्यांच्या जीवनात त्यांचा नव्हता, म्हणून एकनाथ शिंदेशी लोक गेले आणि त्यांचे लोक त्यांच्यातून निघून गेल्यावर भाजपाला दोष देऊन ते माननीय अमितभाई, मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीवर ते नेहमी टीका करतात। आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठे चुकलो आहोत। जर त्यांनी आमदार खासदारांना योग्य वागणूक दिली असती तर ही परिस्थिती महाराष्ट्रात नसती। असं आहे की इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे, त्या कॉन्फरन्समध्ये देशाचे विदेशाचे सर्वच लोक, सर्वच बिझनेसमॅन त्या ठिकाणी येतात। मग देशातला करार राहो की विदेशातला करार राहो, तो त्या ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्म होत असतं, एकाच ठिकाणी होत असतात। त्यामुळे उद्धव ठाकरे बालिश आहेत, आपले आदित्य ठाकरे बालिश आहेत। त्यांना अजून सरकार पूर्ण कळलं नाही आहे। ते 2 वर्ष पर्यटन मंत्री होते, ते पर्यटन करत राहिले, त्यांना अजून सरकारमधला मूळ गाभा कळला नाही आहे। आणि देवेंद्रजींचं त्यांनी अभिनंदन करायला पाहिजे होतं की 17.75 लाख कोटी रुपये 17.75 लाख कोटी रुपये महाराष्ट्राच्या पुढच्या गुंतवणुकीत त्यांनी आणलेले आहे। देशभर कौतुक होत आहे, महाराष्ट्रभर कौतुक होत आहे, पण आता हे बिघडलेल्या मानसिकतेमध्ये जे कार्टे आहेत ते काही सुधारत नाही आहे।